शिवसेना उभाटाच्या उपशाखा प्रमुखांचा मेळावा होतोय. मतचोरी संदर्भात आदित्य ठाकरे तिकडे काही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करणार, जसं राहुल गांधींनी दिल्लीत पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केलं तसंच एक सादरीकरण या मेळाव्यात केलं जाणार. आम्हाला असं वाटतं की हे प्रेझेंटेशन मतचोरी संदर्भात, मतदार यादी संदर्भात जे दिल्लीत राहुल गांधी यांनी केलं होतं ते मुंबईमध्ये आदित्य ठाकरे आणि त्यांची टीम करेल. खूप महत्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये संशोधन करून आणलेले. हे प्रेझेंटेशन महाराष्ट्राच्या आणि देशाच्या निवडणूक आयोगानं काळजीपूर्वक पाहावं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कॅबिनेटनं मोठ्या पडद्यावर पाहावं. आम्ही व्यवस्था करू आणि महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे मतचोरी, व्होट चोरी, याद्यांतील घोटाळा झाला आणि त्या निवडणुका जिंकण्यात आल्या, याचं प्रात्यक्षिक त्यांनी अनुभव, म्हणजे राज्यातली लोकशाही कशी खतम केली ह्या लोकांनी, ह्याच लोकांनी जे बसलेत सत्तेवर ते, त्याची कदाचित त्यांना खात्री पटेल की होय, आपण लोकशाहीची हत्या केलेली आहे, आपण निवडणुका हायजॅक केलेल्या आहेत. आपण मतदार पुरावे मागतात ना, पुरावे 27 तारखेला पुरावे प्रत्यक्ष तुम्ही पहा. डुप्लिकेट मतदार, स्थलांतरित मतदार, एका एका घरात 100 मतदार, बिनबापाचे. हे काय प्रकार आहे याचं प्रात्यक्षिक स्वतः सरकारनं पाहावं, अनुभवावं, निवडणूक आयोगानं पाहावं, दिल्लीच्या निवडणूक आयोगानं पाहावं आणि देशानं पाहावं. मोर्चा तुम्ही काढताय, त्याआधी काँग्रेस सुद्धा उद्या पत्रकार परिषद याच मुद्द्यावर घेत आहे, मनसेचा मेळावा सुद्धा याच मुद्द्यावर झाला आणि आपला निर्धार मेळावा पण याच मुद्द्यावर होणार आहे. हाच मुद्दा महत्वाचा आहे. निवडणुकीसाठी हाच मुद्दा महाविकास आघाडी आणि मनसेचा असणार, ही स्ट्रॅटेजी तयार केली जाते. बघा, मनसे महाविकास आघाडी या विषयावर वेगळे नाहीये. या विषयावर सर्वपक्षीय लोक काम करत आहेत, सर्वपक्षीय बैठका होत आहेत, सर्वपक्षीय शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटत आहे आणि सर्वपक्षीय मोर्चा या विषयावर निघतो. प्रत्येक जण आपापली भूमिका मांडताना दिसतोय तुम्हाला. राज ठाकरे यांनी एक मेळावा घेतला त्यांच्या यादी प्रमुखांचा, त्यात सुद्धा त्यांनी याच विषयावरती जोर दिला. राहुल गांधी हे सातत्याने या विषयावरच बोलत आहेत. किंबहुना या विषयाला सुरुवातच राहुल गांधी यांनी केली, मान्य केलं पाहिजे. तेजस्वी यादव बिहारमध्ये याच विषयावरती वोट अधिकार यात्रा राहुल गांधींबरोबर त्यांनी काढली आणि वातावरण त्यांनी एक माहोल बनवला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस याच विषयावर निवडणूक आयोगाशी चर्चा करते. संपूर्ण देशामध्ये मतदार यादीतला घोटाळा हा एक अत्यंत गंभीर विषय आहे. जर मतदार यादी शुद्ध आणि पवित्र नसेल तर निवडणूक कशी काय पारदर्शक होऊ शकते. त्याच्यामुळे 1 नोव्हेंबरचा जो मोर्चा आहे तो सर्वपक्षीय मोर्चा आणि त्या मोर्चाची तयारी, काल दिवाळी संपलेली आहे. दिवाळीच्या हँगओव्हरमधून लोक बाहेर पडतील आज आणि आजपासून त्या मोर्चाच्या तयारीला आम्ही सगळे लागू. काल माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्यामध्ये त्या मोर्चाच्या तयारी संदर्भात सविस्तर चर्चा झाली. पुढल्या काही दिवसामध्ये एकत्र येऊन ते चर्चा करतील मीडियाशी, कार्यकर्त्यांशी, आणि हा एक मोर्चा जो आहे हा एक विराट मोर्चा निघेल. निवडणूक आयोगाला दणका देणं गरजेचं आहे का निवडणूक आयोग ही भारतीय जनता पक्षाची एक शाखा म्हणून काम करते केंद्रात आणि राज्यात. असं आहे की कर्नाटकमध्ये पर व्होट डिलीट 80 रुपये, फार स्वस्तात सौदा करतात. 80 रुपयामध्ये 1 व्होट डिलीट केलं जातं. अशा पद्धतीनं हजारो मतं कर्नाटकातील मतदार यादीतून वगळण्यात आली. महाराष्ट्रामध्ये सुद्धा हाच फॉर्म्युला लावला जातोय, कारण तीच एजन्सी जी कर्नाटकात काम करत होती या सगळ्या घोटाळ्यावर, तीच एजन्सी भारतीय जनता पक्ष आणि मिंदेच्या लोकांनी, अशा एकूण 6 एजन्सी त्यांनी लावलेल्या आहेत. त्यांना हवी असलेली नावं मतदार यादीत टाकायची आणि जिथे आम्हाला मतदान होऊ शकेल
त्या भागातली मतं गाळायची. अशासाठी शिंदे, मिंधे आणि फडणवीस म्हणजे भाजपा यांनी 6 ते 7 एजन्सीज कोट्यावधी रुपये देऊन मुंबई महाराष्ट्रात लावलेल्या आहेत. म्हणून तर ते सांगतायत ना की आमचाच महापौर होईल, आणि त्यांचे ब्रँड अँबॅसेडर तर कोठारे. रावसाहेब, आणखी एक म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत. मतचोरी हा तुमच्या मुद्द्यावर अजेंड्यावर मुद्दा दिसतो आहे. आणखी एक खळबळजनक गौप्यस्फोट भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान मंत्री बावनकुळे यांनी आपल्या भाषणात केला आहे. त्यांचं असं म्हणतंय की आपल्या पक्षाचा पळ लागला असताना एका जरी कार्यकर्त्यानं बेईमानी केली तर याद राखा, सगळ्यांचे फोन सर्व्हेलन्सला टाकलेले आहे. व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही कोणाशी काय बोलता, तुम्ही कोणाशी काय संवाद साधता, हे सगळं आम्हाला कळतं आहे. तुमचे व्हॉट्सअप सर्व्हेलन्सवर नाहीयेत असं तुम्हाला वाटतंय का, असं बावनकुळे म्हणतात. म्हणजे सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे फोन हे सर्व्हेलन्सवर आहेत, फोन टॅपिंग होत आहे. बावनकुळे यांच्यावर गुन्हा दाखल करून इंडियन टेलिग्राफ ऍक्ट नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करून चौकशी केली पाहिजे. बावनकुळे यांनी कोणत्या प्रकारचं पेगॅससचं मशीन इथे आणलेलं आहे स्वतः, किंवा भाजपा कार्यालयामध्ये लावलंय का, काही खाजगी लोक लावले आहेत का? हा विषय फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसंदर्भात नसून महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांचेही फोन अशा प्रकारे ऐकले जात आहेत, त्यांचे व्हॉट्सअप पाहिले जात आहेत, हे आता बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे. बावनकुळे आणि त्यांची टीम भाजपची, रवींद्र चव्हाण, मुंबईतले काही बिल्डर्स, भाजप बरोबर असलेले, नागपुरातल्या काही यंत्रणा, या एकत्र येऊन त्याने एक वॉर रूम उघडलेलं त्यांचं खाजगी, आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे शिंदे मिंदे गटाचे सुद्धा लोक त्याच्या सर्व्हेलन्स खाली आहेत. आणि शिवसेना, माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवारांचे लोक, काँग्रेसचे लोक, हे सगळ्यांवरती व्हिजिलन्स आहे. हे अत्यंत बेकायदेशीर कृत्य आहे, घटनाबाह्य कृत्य आहे. आमच्या खाजगी जीवनात हा घुसण्याचा प्रकार आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे आज स्पष्ट केलेलं आहे. होय, आम्ही फोन टॅप करतोय. याआधी आमचं सरकार येत असताना 2019 साली हे प्रकार उघड झाले, सरकारने गुन्हे दाखल केले. त्याचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या तेव्हाच्या पोलीस महासंचालक होत्या, गुन्हे दाखल झाले. हा अटकेचा आणि कठोर शिक्षा देण्याचा हा गुन्हा आहे. म्हणून तर त्यांना सारखी भीती वाटत होती, मला पकडलं जाईल, मला पकडलं जाईल. ते जे बोलतात ना की मला अटक केली जाईल, मला अटक केली जाईल. आता हा जर गुन्हा गंभीर आहे असं जर देवेंद्र फडणवीस गृहमंत्र्यांना वाटत असेल तर त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेला तात्काळ बरखास्त करून गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे. विरोधी पक्षाचे, स्वतःच्या कार्यकर्त्यांचे, सहकारी पक्षांच्या लोकांचे फोन टॅप करणं अशा प्रकारे हा कायदेशीर गुन्हा आहे, आणि त्यासाठी कायद्यामध्ये कठोर तरतूद आमच्या घटनेनं केलेली आहे. बोला. 2019ला जेव्हा हे फोन टॅपिंगचं प्रकरण उघडकीस आलं, आम्ही कुलाबा पोलीस स्टेशनला त्याच्यावर गुन्हे दाखल केले होते, त्यांचे स्टेटमेंट सुद्धा घेण्यात आले. पण दुर्दैवानं सरकार गेल्यामुळे या सगळ्या गुन्हेगारांना क्लीन चिट देऊन प्रमोशन देण्यात आलं. आता स्वतः राज्याचे माजी प्रदेशाध्यक्ष, राज्याचे महसूल मंत्री सांगतायत आजही आम्ही फोन टॅप करतो. याचा अर्थ ते तेव्हाही फोन टॅप करत, आमचे फोन ऐकले जात होते. मुंबईमध्ये, नागपूरमध्ये आणि पुण्यामध्ये 3 ठिकाणी हे फोन टॅप करण्याचे मशीन्स त्याने लावलेले आहेत. मी तुम्हाला सांगतो, त्याला ते वॉर रूम असं म्हणतात. हे कसलं वॉर रूम? हा व्हिजिलन्स ऑफिस आहे त्यांचं, भाजपचं खाजगी व्हिजिलन्स ऑफिस आहे, आणि तिथे पेगॅसस पेक्षा पुढल्या मशीन्स तिथे आलेल्या आहेत. पण रावसाहेब, तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्रात कोण कोण रडारवर आहे या फोन टॅपिंग मध्ये? पत्रकार सुद्धा आहेत, पत्रकार आहेत ज्यांच्यावर, जे फडणवीस गटाचे लोक नाही आहेत ते आहेत. मिंध्यांचे बहुतेक लोक आहेत. स्वतः अजित पवार आहेत माझ्या माहितीप्रमाणे. शरद पवार असेल, मी असेल, उद्धवजी असतील, राज ठाकरे असतील, काँग्रेसचे नेते असतील,
सगळ्यांवरती हे विजिलन्स चालू आहे. या महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारची सेन्सॉरशिप लावलेली नाही. बरे मी सांगत नाही, आता आम्ही तर बोलतोच आहोत. स्वतः राज्याचे महसूल मंत्री जर हे सांगत असतील तर देशाच्या गृहमंत्र्यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली सुद्धा त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. हे अशा प्रकारची माहिती बाहेर कुठे देतायत का मिस्टर बावनकुळे? हा किती गंभीर गुन्हा आहे. काय सांगावं, हे अमित शहाचे पण फोन टॅप करत असतील, कारण अमित शहा फडणवीसांच्या विरुद्ध आहेत. त्यांचा काय भरोसा नाही. कोणासाठी चाललंय हे? कुठून आली यंत्रणा ही? या यंत्रणा यांच्याकडे आल्या कुठून? जर अशा प्रकारची यंत्रणा वापरली जात असेल तर अत्यंत हे राष्ट्रद्रोही कृत्य आहे. नाही, पण राऊत साहेब, याआधी असं होतं की पोलीस किंवा गृह विभागामार्फत अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज पोलीस स्तरावर हे सगळं सुरू आहे. बघा, पोलीस हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी काही लोकांचे फोन नक्कीच ऐकत असतील, इन द इंटरेस्ट ऑफ नेशन अँड सिक्युरिटी. पण आता भारतीय जनता पक्षाचे लोक खाजगीरित्या अशा प्रकारची यंत्रणा उभी करून, जसे बनावट कॉल सेंटर्स, बनावट टेलिफोन एक्सचेंज, बरोबर ना, जसं गुजरातमध्ये बनावट कोर्ट निर्माण झाली, बनावट ईडीच्या ऑफिसेस निर्माण झाली, तर त्या पद्धतीनं या देशामध्ये, खास करून महाराष्ट्रामध्ये, देवेंद्र फडणवीस यांच्या काळात त्यांचे मंत्र्यांनाही जबाबदारी दिलेली दिसते आहे की आमच्या सगळ्यांचे, किंवा जे माझ्या गटात नाहीत त्यांचे, जे माझे मित्रपक्ष आहेत आणि जे माझ्या विरुद्ध कारस्थानं करतायत त्या सगळ्यांचे, निवडणूक काळात तर सर्व पत्रकारांचे फोन ऐकायचे आणि त्या संदर्भातली माहिती रोज राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि इतरांना कळवायची. हे पडद्यामागे सुरू आहे. चंद्रशेखर बावनकुले का जो बयान आया, जो कार्यकर्ताओं को कहा कि सबके व्हाट्सएप जो है वो सर्विलांस पे है, इस तरह का बात ऐसी है, चंद्रशेखर बावनकुळे भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष है, स्टेट थे नेता है. चंद्रशेखर बावनकुळे टीम फडणवीस के महत्वपूर्ण सदस्य है. चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्र के रेवेन्यू मिनिस्टर है, सीनियर मंत्री है. ये मंत्री खुलेआम कहता है कि जी हाँ, हम लोग आपके फोन टैप कर रहे हैं, सुन रहे हैं, रिकॉर्ड कर रहे हैं और आपकी पूरी बात हम तक आ रही है. ये अगर एक मंत्री कहता है तो ये गंभीर बात है. संविधान के खिलाफ, कानून के खिलाफ ये बात महाराष्ट्र में हो रही है. हम सबके फोन प्राइवेटली सुन रहे हैं, पुलिस नहीं, प्राइवेटली. भारतीय जनता पार्टी ने मुंबई, नागपुर और पुणे में 3 विजिलेंस अपने ऑफिसेस, जैसे वो वॉर रूम कहते कहकर, वहाँ उस प्रकार की मशीनरी लगाई है. पेगासस से भी ज़्यादा भारी मशीन है उनके पास है, और लगभग अब तक 200 करोड़ उसमें इन्वेस्ट हो चुके हैं. जो हमारे फोन सुन रहे हैं, ये मैं नहीं बोल रहा हूँ, चंद्रशेखर बावनकुळे बोल रहे हैं. मैं बार बार बोल रहा था, लेकिन अब उनके मुंह से बाहर निकला है. पूरे अपोजिशन, संजय राउत से लेकर शरद पवार, उद्धव ठाकरे जी, राज ठाकरे जी, उनके सभी लोग, मंत्री जो फडणवीस के ग्रुप में नहीं है, वो सभी के फोन बीजेपी में फोन टैप हो रहे हैं. एकनाथ शिंदे से लेकर उनके सभी लोगों के फोन टैप हो रहे हैं. ये चंद्रशेखर बावनकुळे बोल रहे हैं. उसने ये मान्य किया है कि हम लोग, हमारे पास पूरी यंत्रणा है, हम सबके व्हाट्सएप चेक कर रहे हैं, हम सबके मैसेज, इंटरनेट, फोन हम सुन रहे हैं. उसके ऊपर क्या कानूनन कार्रवाई होगी, तुरंत उनको मंत्रिमंडल से बर्खास्त करना चाहिए. अमित शाह जी ने, गृह मंत्री, जो इंडियन टेलीग्राफ एंड इंडियन जो एक्ट है हमारे भारत के संविधान के, हाँ, जो हमने बनाए हैं, उसके तहत ये बहुत बड़ा अपराध है. जेल में भेजना चाहिए चंद्रशेखर बावनकुळे को. और किसके किसके फोन अब तक ये लोगों ने सुने हैं. चंद्रशेखर बावनकुळे, मुझे लगता है अमित शाह के भी फोन सुनते हैं, मुझे पूरे विश्वास है. सर, 80 रुपए में वोट डिलीट कर, 80 रुपए में वोट डिलीट का एक कारनामा सामने आया है. ठेकेदारी कर्नाटक में है. एक वोट डिलीट करने का 80 रुपीज चार्ज लगाते हैं. हजारों वोट कर्नाटक में डिलीट किए. वही एजेंसी महाराष्ट्र में लाई है लोगों ने यही काम के लिए, और ये हमारे वोट डिलीट कर रहे हैं, जो हमको वोट मिलने वाले हैं हर क्षेत्र में, हर प्रभाग में. और उनको ये बहुत बड़ी जिम्मेदारी दी है. ये हमारी डेमोक्रेसी है. कोई हमारे फोन सुन रहे हैं, कोई हमारे फोन डिलीट कर रहे हैं.
राहुल सर, साहेब, इलेक्शन मराठी कमिशन ऑफ प्रश्न आहे. फडणवीसांच्या सात बाबतीतला. मदती दी जा रही है उस बारे में क्या हाँ? कहना है? लोकपाल के सदस्य है उनके लिए सात ठीक है, मदती दी हाँ, जा क्या रही सर, एक मराठीतला प्रश्न आहे वो दिवाळी अन्ना हजारे उपोषण को बैठेंगे, अनशन को बैठेंगे. सर, इलेक्शन कमीशन जो है इलेक्शन दिवाळी कमीशन निमित्त है दिवाळी सर हिंदी में हाँ, दिवाळी निमित्त अनौपचारिक गप्पांमध्ये फडणवीसांनी पत्रकारांशी जो संवाद साधला त्यात त्यांनी असं म्हटलं की विरोधी पक्ष माझ्यावर नेहमी आरोप करत असतो की मी पक्षफोडीचं राजकारण करतो, पण दोन भाऊ एकत्र आले, स्वतः राज ठाकरेंनी त्याचं श्रेय मला दिलं, याचं मला कौतुक आहे. त्यांना आज आम्ही मिठाईचा बॉक्स पाठवू. सर इलेक्शन कमीशन देवेंद्र फडणवीस यांना त्याचं कौतुक असेल आणि त्यांना खरोखर मनापासून आनंद झाला असेल तर आज त्यांना माझ्याकडून त्यांना आवडती मिठाई पाठवली जाईल. सर इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया ने कहा है 10 राज्यों में SIR अच्छी बात है. क्या कहना चाहते हैं सर, क्योंकि मैंने हम सब लोग अभी कुछ दिनों में 2-3 दिनों में हर्षवर्धन पाटिल ने कहा है हम सब लोग इस बारे में ऑल पार्टी बैठेंगे महाराष्ट्र में और चर्चा करेंगे. कल थैंक यू. प्रधानमंत्री